नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, इंडियन आर्मीमध्ये नर्सिंग कॉलेजेस जॉईन करण्याची तुम्हाला संधी आलेली आहे. BSc नर्सिंग हा कोर्स तुम्हाला करायचा असेल तर त्याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवले जात आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील हे कॉलेज उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील आपण पाहू शकता, पुणे या ठिकाणी मित्रांनो जे कॉलेज आहे त्या ठिकाणी तुम्हाला चान्स भेटणार आहे. पुण्यामध्ये कुठलं कॉलेज आहे पहा, AFMC पुणे. तर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज ज्याला आपण म्हणतो AFMC, तर पुणे या ठिकाणी देखील त्यासाठी 40 वॅकेन्सी आहे. टोटल 220 वॅकेन्सीसाठी या ठिकाणी ही नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जॉईन कॉलेजेस ऑफ नर्सिंग अंडर AFMS म्हणजेच आर्म फोर्स मेडिकल स्कूल जे आहेत किंवा कॉलेजेस जे आहेत त्या ठिकाणी BSc नर्सिंग हा कोर्स केला जातो आहे. तर तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना अत्यंत चांगली एक करिअरची संधी या ठिकाणी भेटणार आहे. डायरेक्टली या ठिकाणी इंडियन आर्मीचे जे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करता येणार आहे. काय म्हटलं आहे पहा, या ठिकाणी ॲप्लिकेशन मागवले जात आहेत फक्त फिमेल कॅन्डिडेटकडनं जे नीट क्वालिफाय आहेत UG 2024साठी. ज्यांचं नीट क्वालिफिकेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी ही संधी असणार आहे, जी की NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत कंडक्ट केली जाते. तर हा कोर्स टोटल 4 वर्षाचा असणार आहे. BSc नर्सिंग कोर्स असणार आहे, जो की मित्रांनो 2024मध्ये चालू होईल. तर या ठिकाणी तुम्हाला जी कॉलेजेस आहेत नर्सिंग अंडर आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेस किंवा आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेस जे आहेत, हॉस्पिटल जे असतात मित्रांनो, तिथे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण हा कोर्स कंप्लीट करून घेतला जाणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कशी सिलेक्शन प्रोसेस आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहूयात. तर बघा, सर्वात अगोदर तुमची क्वालिफिकेशन काय लागणार आहे. तुम्ही नीट या ठिकाणी क्वालिफाय झालेलं असणं गरजेचं आहे, जी की NTA मार्फत कंडक्ट केली जाते. त्याचबरोबर तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिटिझन ऑफ इंडियन हे तर आहेच, परंतु डेट ऑफ बर्थ तुमचा जन्म जो आहे बॉर्न बिटवीन 1 ऑक्टोबर 1999 ते या ठिकाणी 30 सप्टेंबर 2007च्या मध्ये या ठिकाणी हा तुमचा याच्यामध्ये जन्म झालेला असणं गरजेचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं या ठिकाणी फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिनियर सेकंडरी एक्झामिनेशन म्हणजे 12वी झालेलं असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी आणि झुलॉजी किंवा इंग्लिश नॉट लेस दॅन 50% ॲग्रिगेट मार्क्स रेग्युलर स्टुडंट तुम्ही असणं गरजेचं आहे. तर 12वी सायन्स शक्यतो तुमचं या ठिकाणी असणं गरजेचं असणार आहे. फिजिकल स्टँडर्ड देखील तुमचं या ठिकाणी पाहायला जाईल, ज्याच्यामध्ये तुमची हाईट या ठिकाणी 152 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट फ्रॉम हिल अँड नॉर्थ ईस्टर्न स्टेट विल बी ॲक्सेप्टेड. मिनिमम हाईट त्यांच्यासाठी 147 सेंटीमीटर या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर SC ST कॅन्डिडेट जर असाल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी म्हटलं आहे की इज मॅन्डेटरी पोजेस SC ST सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. NCC कॅन्डिडेट असाल तर NCCमध्ये C सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर तुमची निवड कशी केली जाईल पहा. आता शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेट कसे केले जातील, तर तुम्हाला अगोदर शॉर्ट लिस्ट केलं जाईल. नीट UG 2024चा जो स्कोअर आहे त्याच्या आधारित तुमचं या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंग केलं जाईल. मग त्याच्यानंतर द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट त्यांच्यासाठी मग तुमचं या ठिकाणी सायकोलॉजिकल असेसमेंट होईल, इंटरव्ह्यू होईल आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल. बेस्ट हॉस्पिटल दिल्ली कॅन्टोन्मेंट या ठिकाणचं तुम्हाला ॲडमिट कार्ड वगैरे सर्व भेटणार आहे, तिथून सर्व प्रोसेस केली जाणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमची टेस्ट ऑफ जनरल इंटेलिजन्स, जनरल इंग्लिशची टेस्ट देखील तुमची घेतली जाईल, ज्यामध्ये पहा जनरल इंटेलिजन्स आणि जनरल इंग्लिशची टेस्ट जी तुमची असणार आहे CBT असणार आहे. 40 MCQ क्वेश्चन्स असतील, एका प्रश्नासाठी 2 मार्क्स असतील, म्हणजे टोटल 80 मार्काची या ठिकाणी होईल. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कमी आहे, 0.5 इतकी असणार आहे एव्हरी इनकरेक्ट ॲन्सरसाठी. याच्यासाठी तुम्हाला 40 क्वेश्चनसाठी या ठिकाणी 30 मिनिटाचा वेळ तुम्हाला भेटला जाणार आहे. त्यानंतर सायकोलॉजिकल असेसमेंट आणि इंटरव्ह्यू देखील तुमचा या ठिकाणी होईल. याच्यामध्ये म्हटलं आहे की ऑफिसेस ॲट बेस्ट हॉस्पिटल जो आहे दिल्ली कॅन्टोन्मेंट या ठिकाणची बोर्ड तुमचे इंटरव्ह्यू वगैरे घेतील. त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन देखील असणार आहे, ज्याचं संपूर्ण तुमचं फिजिकल वगैरे सर्व चेक केलं जाणार आहे. आता याच्यासाठी पहा पुढची फायनल सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तेही त्यांनी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की नीट स्कोअर प्लस तुमच्या या ठिकाणी जी टेस्ट होणार आहे, त्यानंतर सायकोलॉजिकल असेसमेंट आणि या ठिकाणी इंटरव्ह्यू देखील तुमचा असणार आहे. त्याच बेसिसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाईल. परत दिलेल्या या ठिकाणी पहा 220 जागा ज्या आहेत त्या कुठं आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 40 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर वेस्ट बेंगॉल युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स तिथं 30 आहेत. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस मुंबईमध्ये अजून 40 जागा या ठिकाणी आहेत. त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीसाठी 30 जागा आहेत
लखनौ अटल बिहारी वाजपेयी मेडिकल युनिव्हर्सिटीसाठी 40 जागा आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेससाठी 40 जागा आहेत. तर सर्वात बेस्ट मित्रांनो या ठिकाणी पहा, या संपूर्ण वॅकेन्सीची त्यांनी माहिती दिलेली आहे. सर्वात बेस्ट जे आहे AFMC पुणे, त्याच्यानंतर मुंबई, या ठिकाणी 2 ठिकाणी महाराष्ट्रामधून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. महाराष्ट्रामधील ॲफिलेटेड युनिव्हर्सिटीज त्यांनी दिलेले आहेत त्या ठिकाणच्या. त्याच्यानंतर ॲडमिशन टू द कॉलेज, त्याची प्रोसेस काय असेल तेही म्हटलेलं आहे. ॲप्लिकेशन करायचं आहे कसं आहे तर इंटरेस्टेड कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे ते करायचं आहे. त्याची संपूर्ण लिंक वगैरे या PDF फाईलमध्ये त्यांनी दिलेली आहे. याच्याबद्दल मित्रांनो संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन त्यांनी ठेवलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. या PDF फाईलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तेथून तुम्ही पाहू शकतात. किंवा ऑफिशियल वेबसाईट जी आहे इंडियन आर्मीची तिथेही तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती भेटेल. धन्यवाद.